नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। तर सुरुवात करूया आपण डिटर्मिनंटने। डिटर्मिनंट तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये डिटर्मिनंट आहे पेज नंबर 10 वरती। पहा या ठिकाणी ABCD हा आहे डिटर्मिनंट। या डिटर्मिनंटमध्ये AB आणि CD हे जे दोन आहेत यांना म्हणायचं रोज, म्हणजे हा आहे फर्स्ट रो। या फर्स्ट रो मध्ये A आणि B हे दोन एलिमेंट्स आहेत। हा सेकंड रो आहे, सेकंड रो मध्ये C आणि D हे दोन एलिमेंट्स आहेत। A C आणि B D यांना मी इथे दिलंय पहा, A C आणि B D यांना म्हणायचं कॉलम्स। A C हा आहे फर्स्ट कॉलम, B D हा आहे सेकंड कॉलम। कॉलम्स मध्ये सुद्धा प्रत्येकी दोन एलिमेंट्स आहेत। प्रत्येक रो मध्ये पण दोन एलिमेंट्स आहेत, प्रत्येक कॉलम मध्ये सुद्धा दोन एलिमेंट्स आहेत, म्हणून या डिटर्मिनंटची डिग्री आहे 2। आता हे डिटर्मिनंट्स जे आहे हे डिटर्मिनंट्स कॅपिटल लेटर्सने डिस्क्राइब करायचे असतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा डिटर्मिनंट आहे, या डिटर्मिनंटला आपण घेतलं A। असं A पासून Z पर्यंतचं कोणतेही लेटर घेऊन आपण या डिटर्मिनंटला डिस्क्राइब करू शकतो। या डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू काढायची असेल तर एकदम सिंपल आहे। A ने D ला मल्टिप्लाय करायचं, B ने C ला मल्टिप्लाय करायचं आणि या दोन्ही मल्टिप्लिकेशनचं करायचं सबट्रॅक्शन। फॉर एक्झाम्पल समजा मी इथे घेतलं P इज इक्वल टू 2 3 5 6। समजा मी हे नंबर्स घेतले म्हणजे P हा एक डिटर्मिनंट घेतला। या डिटर्मिनंटची आपल्याला काढायची आहे व्हॅल्यू। मग आपण काय करणार आहोत, 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत 6 ला, 2 × 6 मायनस 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे 5 ला, 3 × 5 इज इक्वल टू 2 6 ला 12 मायनस 3 5 ला 15। 12 आणि 15 याचं आपण करणार सबट्रॅक्शन, कारण दोघांचं साइन डिफरंट आहे। आन्सर येणार 3। ग्रेटर नंबरचं साइन आन्सरला द्यायचंय। डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -3। लक्षात येत आहे? एकदम सिंपल आहे। तुम्हाला 1 मार्काला हे परीक्षेमध्ये येऊ शकतं। काही वेळेला थोडंसं जरा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ते असंही देऊ शकतात, Q इज इक्वल टू 5√3 2√2 3√2 √3। तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी रूट साइन असलेलं असं डिटर्मिनंट देतात ते, पण तरी इथे सुद्धा नेहमीसारखीच करायचं आहे। 5√3 ने मल्टिप्लाय करायचं आहे √3 ला, मायनस 3√2 आणि 2√2 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं। 3√2 × 2√2 इज इक्वल टू, आता इथे √2 च्या बाहेर इथे 5 आहे आणि इथे √2 च्या बाहेर नंबर दिसत नाहीये, म्हणजे तो 1 आहे, म्हणजे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार 5 × 1 = 5 आणि √3 आणि √3चं मल्टिप्लिकेशन येणार 3 मायनस इथे 3 आणि 2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार 3 2 = 6 आणि √2 आणि √2 याचं मल्टिप्लिकेशन येणार 2 इज इक्वल टू, आता 5 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन आहे, 5 3 = 15 मायनस 6 2 = 12, 15 - 2 15 - 12 3। हे तुमचं फायनल आन्सर। एकदम इझी आहे, तुम्हाला 1 मार्काला हे परीक्षेला येऊ शकतं। आता तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये डिटर्मिनंट्सचे 3 सम्स आहेत, ते आपण पाहूया। फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये डिटर्मिनंटची ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, पण मग ऍक्टिव्हिटी घेत नाहीये। सेकंड क्वेश्चन मध्ये डिटर्मिनंटचे सम सॉल्व करायचे समजले की फर्स्ट क्वेश्चन मधली ऍक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व करू शकाल।
सेकंड क्वेश्चन वरती जाऊया आपण. त्याच्यामधला फर्स्ट आहे -1 7 2 4. या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. इज इक्वल टू -1 into 4 -7 into 2 is equal to -1 into 4 येणार -4 -7 to the 14. सेम साइन ॲडिशन येणार आहे आणि ग्रेटर नंबरचा आन्सर साइन आन्सरला येणार आहे. तुमचं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे -18. सेकंड घेऊया आपण. Second example 5 3 -7 0 is equal to 5 into 0 5 into 0 minus 3 ने मल्टिप्लाय करायचे -7 ला. 3 into -7 is equal to 5 into 0 0 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं की आन्सर येणार आहे 0 मायनस 3 into -7 3 7 जा 21 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांचं साइन डिफरंट असेल तर आन्सर निगेटिव्ह येणार आहे. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असेल तर ब्रॅकेट मधलं साइन चेंज करून द्यायचं. -21 चे होती +21 0 + 21 आन्सर आलं 21. थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. थर्ड आहे त्यामध्ये त्यांनी थोडं फ्रॅक्शन दिलेलं आहे. 7/3 5/3 3/2 1/2. फ्रॅक्शन जरी दिलेलं असेल तरी करायची मेथड सेमच आहे. 7/3 ने मल्टिप्लाय करायचं आहे 1/2 ला. 7/3 into 1/2 minus 5/3 into 3/2 5/3 into 3/2 is equal to मल्टिप्लिकेशनचं जर साइन मध्ये असेल तर आपण काय करतो न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये येणार. 7 1 जा 7 3 2 जा 6 minus 5 3 जा 15 3 2 जा 6. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 3 आणि 3 आहे म्हटल्यानंतर आपण ते घालू शकत नाही का? तर ते जाऊ शकतात. 3 1 जा 3 3 1 जा 3 केलं तरीही चालेल. पण मग होईल काय? इथे तुमचा आन्सर येईल 5/2 आणि इथे जर 5/2 आलं तर पुन्हा इकडचं डिनॉमिनेटर 2 येईल, इकडचं डिनॉमिनेटर 6 येईल आणि मग डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला एलसीएम काढावं लागेल. म्हणजे स्टेप्स वाढतील. तर त्या स्टेप्स वाढायला नको म्हणून आपण इथे इझी मेथडने केलं. इथे 3 3 कॅन्सल न करता डिनॉमिनेटर तुमचं इथे मिळाला 6. डिनॉमिनेटर सेम असेल तर डिनॉमिनेटर 6 तसंच ठेवायचं आहे. न्यूमरेटरचं करायचं आहे सबट्रॅक्शन. 7 - 15 -8/6 आणि आता इथे तुम्ही डिवाइड करू शकता. 2 3 जा 6 2 4 जा 8. फायनल आन्सर आला -4/3. या डिटर्मिनंट्सचा वापर करूनच आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे ते बघूया. एकदम सिंपल मेथड आहे. डिटर्मिनंटच्या मदतीने आपण हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो म्हणून त्याला एक डिटर्मिनंट मेथड सुद्धा म्हणतात. किंवा मग एक स्विस मॅथमॅटिशियन होऊन गेले क्रेमर म्हणून, तर त्या क्रेमरनी ही मेथड सांगितली म्हणून याला क्रेमर्स मेथड असं सुद्धा म्हणतात. बघूया आपण या मेथडनी कसे इक्वेशन सॉल्व करायचे. मी दोन इक्वेशन्स लिहिते. 5x + 3y = -11 2x + 4y = -10. हे जे दोन इक्वेशन्स आहेत या दोन इक्वेशन्सना तुम्हाला कंपेअर करायचे. a1x + b1y = c1 याच्याबरोबर फर्स्ट इक्वेशन आपण कंपेअर करणार आहोत आणि सेकंड इक्वेशनला a2x + b2y = c2
याबरोबर आपण कंपेअर करणार. लक्षात ठेवा तुम्हाला दिलेले इक्वेशन्स हे x + by = c या फॉर्म मध्ये दोन्ही इक्वेशन्स आहेत. याच फॉर्म मध्ये इक्वेशन्स असले पाहिजेत. जर दिलेले इक्वेशन्स या फॉर्म मध्ये नसतील तर ते आधी या फॉर्म मध्ये आणून घ्यायचे, मगच त्यांना यांच्याबरोबर कंपेअर करायचे आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आता आपण फर्स्ट इक्वेशनला याच्याबरोबर कंपेअर करू म्हणजे आपल्याला a1 b1 c1 च्या व्हॅल्यूज मिळतील. a1 = आहे 5, b1 = 3, c1 = -11. सेकंड इक्वेशनला कंपेअर करूया. a2 = 2, b2 = 4 and c2 = -10. सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. आता इथे आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. फर्स्ट डिटर्मिनंट d, त्याची आपण व्हॅल्यू काढणार आहोत. मुद्दामून मी इक्वेशन्स एका खालोखाल एक व्यवस्थित लिहिले आणि या व्हॅल्यूज सुद्धा a1 a2 b1 b2 c1 c2 या बरोबर एका खालोखाल एक लिहायचे आहेत म्हणजे तुम्हाला या डिटर्मिनंटसाठी व्हॅल्यू घेताना चुका होत नाही. आता d या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना a1 a2 आणि b1 b2 यांच्या व्हॅल्यूज इथे घ्यायच्या आहेत. म्हणजे 5 2 3 4 या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काढू. 5 × 4 - 3 × 2 is equal to 5 4 जा 20 -3 2 जा 6, 20 - 6 14 म्हणजे तुम्हाला फर्स्ट डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 14. याच्यानंतर आपण सेकंड डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणार आहोत. त्या डिटर्मिनंटला आपल्याला नाव द्यायचं आहे dx. आता dx ची व्हॅल्यू काढताना लक्षात ठेवायचं तुमचे x चे कोएफिशिएंट 5 2 म्हणजे a1 a2 हे वापरायचे नाही आणि याच्यापैकी c1 c2 च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आधी घ्यायच्या. -11 -10 आणि 3 4 या व्हॅल्यूज नंतर घ्यायच्या. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू घेऊ आपण. -11 × 4 मायनस, इथे मायनसचं साइन आहे मग याला ब्रॅकेट घ्यावं लागेल म्हणून या ठिकाणी आपण 2 ब्रॅकेट घेतले आणि 3 × -10 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करताना साइन डिफरंट आहे म्हणजे आपला आन्सर मायनस येणार आहे. 11 4 जा 44 -10 3 जा 30. पुन्हा इथे -30 आले पण इथे ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे म्हणून ब्रॅकेट मधलं साइन चेंज होईल. -30 चे +30 होतील म्हणजे -44 + 30 इज इक्वल टू डिफरंट साइन सबट्रॅक्शन येणार आहे. ग्रेटर नंबरचं साइन येणार म्हणजे तुमचा dx ची व्हॅल्यू आली -14. आता याच्यानंतर आपण घेणार आहोत dy या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आता कसं लक्षात ठेवायचं आहे की जसे dx ची व्हॅल्यू घेताना मी x चे कोएफिशिएंट वापरले नाही तसंच dy ची व्हॅल्यू घेताना y चे कोएफिशिएंट 3 4 हे वापरायचे नाही आणि a1 a2 आणि c1 c2 यांच्या व्हॅल्यूज इथे घ्यायच्या. 5 2 -11 -10 इज इक्वल टू 5 × -10 -11 × 2 is equal to 5 × -10 आले -50 -11 2 जा 22 is equal to -50 +22 -50 +22 डिफरंट साइन सबट्रॅक्शन 28 आन्सर ग्रेटर नंबरचं साइन म्हणजे आपल्याला dy ची व्हॅल्यू मिळाली -28. तिन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण एकत्र लिहून घेऊ. आता d = 14 dx = -14 dy = -28. आता यांचा वापर करून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळवायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया x = येणार dx/d. dx ची व्हॅल्यू आहे -14 d ची व्हॅल्यू आहे 14. 14 1 जा 14 14 1 जा 14 आन्सर आलं -1. जसं आपण मल्टिप्लिकेशनला म्हणतो की 1 प्लस आणि 1 मायनस असेल तर आन्सर मायनस येतो तसंच डिव्हिजनला पण लक्षात ठेवायचं की 1 मायनस आणि 1 प्लस असेल तर आन्सर निगेटिव्ह येतो.
y इज इक्वल टू dy अपॉन डी इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू आहे -28, d ची व्हॅल्यू आहे 14. 14 1 जा 14, 14 2 जा 28, आन्सर आलं -2. therefore x is equal to -1, y is equal to -2 is the solution. आले लक्षात? एकदम सिंपल मेथड आहे. आता तुमचा एक्सरसाइज 1.3 आहे. त्या 1.3 मधला जो थर्ड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या क्रॅमर्स मेथड किंवा क्रॅमर्स रूलचा वापर करून म्हणजे या मेथडने तुम्हाला सम सॉल्व करायचे. ते सम्स आपण बघूया. प्रॅक्टिस सेट 1.3 त्यातला थर्ड क्वेश्चन आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. त्यातला फर्स्ट आपण बघणार आहोत. 3x minus 4y is equal to 10. 4x plus 3y is equal to 5. आता आपल्याला माहित झालं की हे दोन इक्वेशन्स आहेत. हे इक्वेशन्स x plus dy is equal to c, x plus dy is equal to c या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा d या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणार आहोत. आपल्याला माहिती आहे d ची व्हॅल्यू काढताना आपण x चे कोएफिशिएंट आणि y चे कोएफिशिएंट हेच घेतो. म्हणजे इथे येणार 3 4 -4 3 इज इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. 3 ला -4 into 4 is equal to 3 3 जा 9 -4 4 जा 16. मल्टिप्लिकेशन मध्ये एकाला मायनस साइन आहे म्हणून आपला आन्सर येणार आहे -9. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असेल तर ब्रॅकेट मधलं साइन चेंज होतो म्हणजे -16 चे होतील +16. 16 + 9 येतील 25. म्हणजे d ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 25. याच्यानंतर आपण काढणार आहोत dx. dx ची व्हॅल्यू काढताना x चे कोएफिशिएंट नाही घ्यायचे आणि इक्वल टू च्या नंतरचे जे c1 c2 च्या व्हॅल्यूज आहेत 10 आणि 5 त्यांना आधी घ्यायचं. -4 आणि 3 याला नंतर घ्यायचं. इज इक्वल टू 10 into 3 -4 into 5. 10 3 जा 30 -4 5 जा 20 इज इक्वल टू 30. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, ब्रॅकेट मध्ये साइन चेंज होणार आहे, मायनस होणार प्लस. 30 + 20 50. d झाला dx झाला. आता dy ची व्हॅल्यू काढूया. dy इज इक्वल टू dy घेताना y चे कोएफिशिएंट्स घ्यायचे नाहीत म्हणजे x चे कोएफिशिएंट्स येतील 3 4 आणि इक्वल टू च्या नंतरचे 10 5 इज इक्वल टू 3 into 5 -10 into 4 इज इक्वल टू 3 5 जा 15 -10 4 जा 40 +15 -40 डिफरंट साइन सबट्रॅक्शन. आन्सर येणार आहे -25. ग्रेटर नंबरचं साइन दिलं. dy ची व्हॅल्यू मिळाली -25. आता तिन्ही व्हॅल्यूज लिहून घेऊ आपण. d इज इक्वल टू 25, dx इज इक्वल टू 50, dy इज इक्वल टू -25. x ची व्हॅल्यू काढू. dx अपॉन d इज इक्वल टू 50 अपॉन 25. 25 1 जा 25, 25 2 जा 50. y is equal to dy upon d is equal to -25 upon 25. 25 1 जा 25, 25 1 जा 25. एक मायनस आहे म्हणून तुमचा आन्सर आलं मायनस मध्ये. y ची व्हॅल्यू मिळाली -1. therefore x is equal to 2, y is equal to -1 is the solution.
सेकंड बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3 मधलं सेकंड सम. 4x plus 3y minus 4 is equal to 0. 6x is equal to 8 minus 5y. आता हे इक्वेशन जे आहेत ते x plus dy is equal to c या फॉर्म मध्ये नाही आहे, म्हणजे आपल्याला ते त्या फॉर्म मध्ये आणावे लागतील. मग मी इथे लिहिते 4x plus 3y minus 4 तिकडे घालवावे लागतील, तिकडे गेल्यानंतर होतील +4. फर्स्ट इक्वेशन आपण x plus dy is equal to c या फॉर्म मध्ये आणलं. सेकंड इक्वेशन घेऊया आता. 6x इथे आहेतच, हे -5y आहे, ते इक्वल टू च्या या साइडला आल्यानंतर होतील +5y इज इक्वल टू 8 आहे त्याच ठिकाणी आहे, म्हणजे 6x plus 5y इज इक्वल टू 8. दोन्ही इक्वेशन आपण x plus dy is equal to c या फॉर्म मध्ये आणले. आता आपण डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू काढूया. सगळ्यात पहिल्यांदा d ची व्हॅल्यू येईल. d साठी x आणि y चे कोएफिशिएंट घ्यायचे. 4 6 3 5 is equal to 4 into 5 minus 3 into 6 is equal to 4 5 are 20 minus 3 6 are 18. 20 minus 18 2. सेकंड डिटर्मिनंट dx ची व्हॅल्यू. dx ची व्हॅल्यू काढताना x चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही. 4 आणि 8 यांना आधी घ्यायचे आणि 3 5 हे नंतर येतील. इज इक्वल टू 4 into 5 minus 3 into 8 is equal to 4 5 are 20 minus 3 8 are 24. 20 minus 24 सबट्रॅक्शन ग्रेटर नंबरचं साइन, आन्सर आला -4. dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी y चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही, म्हणजे इथे येतील 4 6 4 8 इज इक्वल टू 4 आणि 8 चं मल्टिप्लिकेशन 4 into 8 minus 4 into 6 is equal to 4 8 जा 32 minus 4 6 जा 24. 32 minus 24 8. dy ची व्हॅल्यू आली 8. तिन्ही व्हॅल्यूज एकत्र लिहून घेऊ. d is equal to 2, dx is equal to -4, dy is equal to 8. x ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण घेणार dx upon d is equal to dx ची व्हॅल्यू आहे -4 / 2. 2 1 जा 2 2 2 जा 4. डिव्हिजन मध्ये एकाचं साइन मायनस असेल तर आन्सर मायनस येणार. y is equal to dy upon d. 8 upon d ची व्हॅल्यू आहे 2. 2 1 जा 2 2 4 जा 8. therefore x is equal to -2, y is equal to 4 is the solution. आले लक्षात? पुढचं घेऊया आता. थर्ड x plus 2y is equal to -1. 2x minus 3y is equal to 12. x plus 2y is equal to -1. 2x minus 3y is equal to 12. तुमचं इक्वेशन x plus dy is equal to c या फॉर्म मध्ये आहे, हे आपण कन्फर्म केलं. आता d ची व्हॅल्यू काढूया. फर्स्ट डिटर्मिनंट x चे कोएफिशिएंट, इथे x चा कोएफिशिएंट दिसत नाहीये म्हणजे तिथे 1 असतो. 1 2 2, y चा कोएफिशिएंट 2 आणि -3. मल्टिप्लिकेशन करूया. 1 into -3 minus 2 into 2 is equal to 3 1 जा 3
मायनस 2 टू जा 4. सेम साइन ॲडिशन, ग्रेटर नंबरचं साइन, व्हॅल्यू आली -7. dx इज इक्वल टू x. dx ची व्हॅल्यू काढताना x चे कोएफिशियंट घ्यायचे नाही, म्हणजे आधी इक्वल टू च्या नंतरचे म्हणजे C1 आणि C2 च्या व्हॅल्यूज आधी घ्यायच्या आणि 2 आणि -3 इज इक्वल टू -1 इंटू -3 -2 इंटू 12 इज इक्वल टू. मल्टिप्लिकेशन हा दोघांचं साइन सेम असेल तर त्याचं प्रोडक्ट पॉझिटिव्ह येतं, म्हणजे मायनस मायनस प्लस, 3 1 जा 3 मायनस 12 2 जा 24, 3 मायनस 24 आले -21. डिफरंट साइन सबट्रॅक्शन केलं, ग्रेटर नंबरचं साइन आन्सरला दिलं, म्हणजे -21 dx ची व्हॅल्यू आली. आता आपण dy ची व्हॅल्यू काढूया. dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी y चे कोएफिशियंट घ्यायचे नाही, x चे कोएफिशियंट घेतले 1 2 आणि C1 C2 च्या व्हॅल्यूज घेतल्या -1 12 इज इक्वल टू. मल्टिप्लिकेशन करूया 1 इंटू 12 मायनस 1 इंटू 2 इज इक्वल टू 12 1 जा 12 मायनस 2 1 जा 2. मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचा मायनस साइन आहे म्हणून आन्सर येणार मायनस. ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साइन असेल तर ब्रॅकेट मधलं साइन चेंज होतं, हे लक्षात ठेवायचं. मायनस मायनस प्लस 12 प्लस 2 इज इक्वल टू 14, म्हणजे dy ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 14. तिन्ही व्हॅल्यूज एकत्र लिहून घेऊया आपण. d इज इक्वल टू -7, dx इज इक्वल टू -21, dy इज इक्वल टू 14. x ची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपण लिहिणार dx अपॉन d -21 अपॉन -7. 7 1 जा 7, 7 3 जा 21. डिव्हिजनला सुद्धा दोन्हीकडे सेम साइन असेल तर आन्सर तुमचं पॉझिटिव्ह येईल, मायनस मायनस प्लस 7 3 जा 21. y इज इक्वल टू dy अपॉन d इज इक्वल टू 14 अपॉन -7. 7 1 जा 7, 7 2 जा 14. डिव्हिजन मध्ये एकाचा मायनस साइन आहे म्हणजे तुमचा आन्सर येणार -2. Therefore x is equal to 3, y is equal to -2 is the solution. थर्ड सम झालं. आता फोर्थ सम बघूया. त्यांनी दोन्ही आपल्याला ax + by = c या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. मग डायरेक्ट आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढूया. फर्स्ट डिटर्मिनंट d ची व्हॅल्यू काढताना x आणि y चे कोएफिशियंट्स घ्यायचे आहेत. 6 8 -4 -3 इज इक्वल टू 6 ने मल्टिप्लाय करणार -3 ला -4 ने मल्टिप्लाय करायचं आहे 8 ला. मल्टिप्लिकेशन डिफरंट साइन, आंसर निगेटिव्ह. 6 3 जा 18 मायनस पुन्हा मल्टिप्लिकेशन डिफरंट साइन आहे, आंसर निगेटिव्ह येणार आहे. 8 4 जा 32 इज इक्वल टू मायनस आहे, बाहेर ब्रॅकेटच्या मायनस साइन आहे, ब्रॅकेट मधलं साइन चेंज करायचं. मायनस से होतील +32. डिफरंट साइन सबट्रॅक्शन, ग्रेटर नंबरचं साइन आहे, तुमचा आन्सर इथे पॉझिटिव्ह येणार. आन्सर येईल 14. dx ची व्हॅल्यू काढूया. dx ची व्हॅल्यू काढण्यासाठी x चे कोएफिशियंट घ्यायचे नाही. C1 C2 च्या व्हॅल्यूज आधी घ्यायच्या. -12 -2 नंतर y चे कोएफिशियंट किंवा b1 b2 च्या व्हॅल्यूज इज इक्वल टू -12 -12 into -3
-4 इंटू -2. इथे सगळ्या नंबर्सना मायनस साइन आहे. मल्टिप्लिकेशन नीट करायचं आहे. मायनस मायनस प्लस 12 3 जा 36 मायनस 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 प्लस 4 2 जा 8. 36 मायनस 8 28. dx ची व्हॅल्यू आली. dy ची व्हॅल्यू काढू आपण आता. dy ची व्हॅल्यू काढताना y चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही. x चे कोएफिशिएंट आले 6 8 -12 -2 इज इक्वल टू 6 इंटू -2 -12 इंटू 8. 6 इंटू -2 डिफरंट साइन आहे. मल्टिप्लिकेशनला आन्सर निगेटिव्ह येणार आहे. 6 2 जा 12 मायनस पुन्हा इथे दोघांचं साइन डिफरंट आहे म्हणजे तुम्हाला आन्सर निगेटिव्ह येणार आहे. -12 8 जा 96 -12 बाहेर मायनस साइन आहे ब्रॅकेट मध्ये साइन चेंज प्लस 96 सबट्रॅक्शन 84 ग्रेटर नंबरचा साइन म्हणजे dy ची व्हॅल्यू आली 84. d ची व्हॅल्यू 14 dx 28 आहे. dy आहे 84. x ची व्हॅल्यू काढूया आपण आता. dx अपॉन d इज इक्वल टू 28 अपॉन 14. 14 1 जा 14 14 2 जा 28. y इज इक्वल टू dy अपॉन d इज इक्वल टू 84 अपॉन 14. 14 1 जा 14 14 6 जा 84. Therefore x is equal to 2 y is equal to 6 is the solution. आता आपण बघूया फिफ्थ सम. 4n प्लस 6n is equal to 54 आणि 3n प्लस 2n is equal to 28. परत ही दोन्ही सम्स x plus dy is equal to c या फॉर्म मध्ये आहे म्हणजे डायरेक्ट आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो. d काढण्यासाठी आपण घेणार x चे कोएफिशिएंट्स सॉरी m आणि n आहे तिथे. आता x आणि y नाहीये हा म्हणजे m चे कोएफिशिएंट्स 4 3 आले आणि n चे कोएफिशिएंट्स आले 6 2 इज इक्वल टू 4 into 2 मल्टिप्लिकेशन 6 आणि 3 चा मल्टिप्लिकेशन 6 into 3. 4 2 जा 8 मायनस 6 3 जा 18. डिफरंट साइन सबट्रॅक्शन येणार. ग्रेटर नंबरचं साइन d ची व्हॅल्यू आली -8. आता आपल्याकडे m आणि n हे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे आता आपण dx च्या ऐवजी व्हॅल्यू काढणार dm ची. dm ची व्हॅल्यू काढायची म्हणजे m चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही. आधी आपण घेणार 54 28 नंतर घेणार n चे कोएफिशिएंट 6 2 is equal to 54 into 2 minus 6 into 28 is equal to 2 4 जा 8 2 5 जा 10 minus 6 8 जा 48 6 2 जा 12 12 plus 4 16 108 minus 168. डिफरंट साइन सबट्रॅक्शन करणार. ग्रेटर नंबरचं साइन. dn ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे n चे कोएफिशिएंट्स आता घ्यायचे नाही. m चे कोएफिशिएंट्स आले 4 3 आणि c1 c2 च्या व्हॅल्यूज आल्या 54 28 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन येणार 4 into 54 मायनस 4 into 28 minus 54 into 3 is equal to 4 8 जा 32 4 2 जा 8 11 minus 3 4 जा 12 3 5 जा 15 plus 1 16 112 minus 162. सबट्रॅक्शन करणार आन्सर येणार 50. ग्रेटर नंबरचं साइन. d dm आणि dn तिन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज आपल्याला काढून झाल्या. व्हॅल्यूज आपण लिहून घेऊया. d is equal to -10
dm इज इक्वल टू -60, dn इज इक्वल टू -50. आता आपण m ची व्हॅल्यू मिळवणार आहोत. dm अपॉन d इज इक्वल टू dm ची व्हॅल्यू आहे -60 अपॉन -10. 0 0 कॅन्सल, आन्सर आलं 6 मायनस मायनस प्लस. n ची व्हॅल्यू dn अपॉन d करून काढणार आहोत आपण. dn आहे -50 अपॉन d आहे -10. 0 0 कॅन्सल, मायनस मायनस प्लस, आन्सर आलं 5. therefore n is equal to 6, n is equal to 5 is the solution. सिंपल सम आहे. या एक्सरसाइज मधलं लास्ट सम घेऊया आपण आता. Sixth sum, 2x plus 3y is equal to 2x minus y upon 2 is equal to 1 upon 2. इथे बघा आता हे इक्वेशन सुद्धा x plus dy is equal to c फॉर्म मध्ये आहे. हे सुद्धा x plus dy is equal to c या फॉर्म मध्ये आहे. फक्त इथे तुम्हाला या दोन ठिकाणच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फ्रॅक्शन मध्ये मिळतील, पण तरी काही हरकत नाही. सोडूया आपण. d इज इक्वल टू d ची व्हॅल्यू काढताना x आणि y चे कोएफिशिएंट, याचा कोएफिशिएंट 2 आहे, इथे लिहिलेला दिसत नाही तेव्हा तो कोएफिशिएंट असतो 1. या y चा कोएफिशिएंट आहे 3 आणि या y च्या डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे, म्हणजे याच्या न्यूमरेटर मध्ये आहे 1, म्हणजे याचा कोएफिशिएंट आला 1 अपॉन 2 मायनस 1 अपॉन 2. आता याची व्हॅल्यू काढूया आपण. 2 इंटू -1 अपॉन 2 मायनस 3 इंटू 1 इज इक्वल हे 2 न्यूमरेटर मध्ये, हे 2 डिनॉमिनेटर मध्ये आहेत, म्हणजे कॅन्सल होतील. 2 1 जा 2, 2 1 जा 2, आन्सर येणार -1 मायनस 3 1 जा 3. सेम साइन ॲडिशन, ग्रेटर नंबरचं साइन येणार, म्हणजे आन्सर आलं -4. dx ची व्हॅल्यू काढूया. dx ची व्हॅल्यू घेताना x चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही, म्हणजे आधी c1 c2 येतील 2 हाफ, नंतर y चे कोएफिशिएंट्स येतील 3 आणि -हाफ इज इक्वल टू. पुन्हा मल्टिप्लिकेशन करूया. 2 इंटू -हाफ मायनस 3 इंटू हाफ 1/2. 2 1 जा 2, 2 1 जा 2 कॅन्सल झाले, म्हणजे इथे आले -1 मायनस, इथे कॅन्सल कोणी होत नाहीये, इथे फक्त 3 आहेत, म्हणजे हे 3 अपॉन 1 असतात, लक्षात ठेवा. म्हणजे हे 3 न्यूमरेटर मध्ये आहे, याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे, म्हणजे इथे न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये येणार 3 1 जा 3 आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये येणार 2 1 जा 2. आता या दोघांचं तुम्हाला सबट्रॅक्शन करायचंय. याचा डिनॉमिनेटर आहे 2, हे 1 म्हणजे समजा तुम्ही 1 अपॉन 1 असे कन्सिडर केले, म्हणजे याचा डिनॉमिनेटर आहे 1. दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाहीये, त्यामुळे डिनॉमिनेटर सेम केल्याशिवाय सबट्रॅक्शन होत नाही. मग आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, 2 1 जा 2, मायनसचं साइन आलं, मायनस 3 ने या 1 ला मल्टिप्लाय केलं, 3 1 जा 3 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन येणार 2 1 जा 2. इथे लक्षात ठेवा हे जे साइन आहे मायनस साइन, मल्टिप्लिकेशन करताना हे मायनस साइन न्यूमरेटरला आहे असं कन्सिडर करून मल्टिप्लिकेशन करायचं. -1 ला मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 ला मायनस साइन घेतलं की याने 2 ला मल्टिप्लाय करताना हे साइन कन्सिडर करायचं नाही, 2 तुमचे पॉझिटिव्ह आहे. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहिताना हे मायनस साइन 3 ला आहे, या 1 ला हे मायनस साइन कन्सिडर करायचं नाही. आले लक्षात. आता -2 -3 सेम साइन ॲडिशन, ग्रेटर नंबरचं साइन, डिनॉमिनेटर आहे 2, म्हणजे सॉरी dx ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली -5/2.
आता आपण काढूया dy ची व्हॅल्यू. dy इज इक्वल टू, dy घेताना y चे कोएफिशियंट्स घ्यायचे नाहीत, म्हणजे इथे येणार 2 1 2 आणि हाफ इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करूया 2 इंटू 1/2 मायनस 2 इंटू 1 इज इक्वल टू, हे 2 आहेत म्हणजे 2/1 आहेत, लक्षात घ्या. 2 न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे आणि इथे हे डिनॉमिनेटर मध्ये 2 आहेत, म्हणजे हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. 1 इंटू 1 आन्सर येणार 1, मायनस 2 1 जा 2, 1 मायनस 2 डिफरंट साइन, सबट्रॅक्शन, ग्रेटर नंबरचं साइन, म्हणजे आन्सर आलं -1. dy ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -1. तिन्ही डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू लिहून घेऊ आपण. d इज इक्वल टू -4, dx इज इक्वल टू -5/2, dy इज इक्वल टू -1. आता आपण x ची व्हॅल्यू काढूया. x इज इक्वल टू येणार dx अपॉन d इज इक्वल टू -5/2 अपॉन -4. आता इथे लक्षात घ्या, -5/2 ला तुम्हाला -4 ने डिवाइड करायचं आहे. हे -4 आहे म्हणजे त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 असतो, लक्षात घ्या. एखाद्या नंबरने डिवाइड करायचं म्हणजे त्याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करायचं. मग 4/1 याचा रेसिप्रोकल येतो 1/4, म्हणजे इथे येणार -5/2, याला तुम्ही मल्टिप्लाय करणार -1/4 ने, मायनस मायनस प्लस येणार आहे. 5 1 जा 5, 2 4 जा 8. y ची व्हॅल्यू काढूया. dy अपॉन d, dy आहे -1 आणि d आहे -4, मायनस मायनस प्लस, y ची व्हॅल्यू आली 1/4. therefore x is equal to 5/8, y is equal to 1/4 is the solution. हे जे सगळे क्रॅमर्स रूलने आपण घेतले ना, तर याच्यामध्ये या सगळ्या क्रॅमर्स रूलने सोडवताना सगळ्या गणितांमध्ये फक्त जरा मी एक करेक्शन सांगते की इथे तुम्ही d dx आणि dy या सगळ्यांच्या व्हॅल्यूज घेतल्या की x आणि y ची व्हॅल्यू काढायच्या आधी इथे लिहा युजिंग क्रॅमर्स रूल आणि नंतर x आणि y या सगळ्यांच्या व्हॅल्यूज काढायच्या.